से सोना है, जाग जाओ। सोलापुरात हरणाची कत्तल, आरोपी अटकेत असूनही बॉन्डवर सुटका झाल्याने वन विभागाचा ढिसळपणा पुन्हा एकदा उघडकीस आलाय। 13 जून 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील एका भागात वन्य प्राणी हरणाची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली। या प्रकरणी संबंधित आरोपीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मांसासह रंगेहात अटक केली। आरोपी सोबतचे फोटोही उपलब्ध असून त्यात वन विभागाचेच काही कर्मचारी देखील दिसतायत। मात्र एवढ्या गंभीर वन्यजीव संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीला केवळ 100 रुपयांच्या चक्क बॉन्डवरती सोडून देण्यात आलं। यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। विशेष म्हणजे जे मुख्य वन अधिकारी रजेवर आहेत त्यांचे CCTV ऑफिसमध्ये असूनही घटनास्थळी अनुपस्थितीवरून नाटक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। संबंधित प्रकरणाचा तपास सोलापूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आला असला तरी आरोपी सध्या फरार असून केवळ आमचा तपास चालू आहे एवढंच सांगण्यात येत आहे। आरोपीकडून हरणाचे मांस आणि कातडे जप्त करण्यात आले। मांस प्राणी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेलं नाही, यामुळे सबळ पुराव्याची खात्रीही नाही। एवढ्या मोठ्या गुन्ह्यात देखील आरोपीसाठी वन विभागाकडे कस्टडीची व्यवस्था नाही का? 100 रुपयाच्या तात्पुरत्या बॉन्डवर सोडणे ही घटना केवळ दुर्लक्ष की हेतुपुरस्पर? वन्य प्राण्यांच्या कत्तलीसारखा गंभीर गुन्हा झाल्यानंतरही आरोपीला मोकळं सोडणं, तपासात उशीर, सबळ पुराव्यांचा अभाव हे सर्व प्रकार वन विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतात। भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत हरणासारख्या संरक्षित प्राण्यांवरती शिकार किंवा कत्तल ही अजामीनपात्र गुन्ह्यात मोडते। अशा प्रकरणात आरोपीस कडक शिक्षा होणे अपेक्षित असताना इतक्या सहजतेने सुटका झाल्याने जनमानसात संतापाची भावना आहे। या प्रकारावर योग्य चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे।